तुम्ही जर खरं प्रेम करताय कोणावर आणि ते निस्वार्थपणे एकटेच करताय, तुम्ही फक्त त्या प्रेमात देतायच आणि ह्या प्रेमात देता देता त्या नात्याला वाचवण्यासाठी तुम्ही स्वतःची इज्जत पण विसरून जाताय आणि तुमच्या असण्या नसण्याने समोरच्याला काहीही फरक पडत नाही, तर हे खास कृष्ण भगवानजीचे गायडन्स तुमच्यासाठी. तर बघू कृष्ण भगवानजी तुम्हाला अशा प्रेमात तुम्ही आहेत तर तुम्हाला काय गायडन्स देतात ते. हर हर महादेव. हॅलो माय डिवाइन फॅमिली, वेलकम टू गौरी डिवाइन टॅरो. ही रीडिंग कलेक्टिव्ह रीडिंग आहे. जेवढी तुम्हाला मॅच होईल तेवढीच ठेवा, बाकीची सोडून द्या. आणि हे मेसेजेस तुम्हाला जास्तीत जास्त मॅच होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. तर कृष्ण भगवानजी तुम्हाला अशा ह्याच्यात काय गायडन्स देतात. हर हर महादेव. तुम्ही अशा प्रेमात राहिलं पाहिजे का नाही राहिलं पाहिजे, तुम्ही काय केलं पाहिजे. कृष्ण भगवानजी सांगतात की तुम्ही ज्यांना प्रेम करत आहात त्यांना तुमच्या असण्या नसण्याने जर काहीच फरक पडत नाही, तर ते फक्त एकतर्फी प्रेम आहे. तुम्हाला त्या नात्यात कधीही मानसन्मान मिळणार नाही आणि ह्या नात्यात फक्त तुमचा वापर होत आहे. हे तुम्हाला लोक वेडेपणाचं नाव देतात. त्या लोकांना वाटतं तुम्ही कमजोर आहात, तुम्ही त्यांच्याशिवाय काहीही करू शकत नाही. जिथे तुमच्या मनाचा प्रेमाचा विचार केला जात नाही, जिथे तुमचा मान सन्मान पायदळीत उडवला जातोय, त्या नात्यातून शांतपणे बाजूला व्हा. कुणाच्या प्रेमात एवढंही वेडं होऊ नका, त्यांच्या मागे एवढंही लागू नका की तुम्ही तुमचं अस्तित्व आहे हेच विसरून जाताय. समोरच्याच्या नजरेत तुमची किंमत शून्य आहे आणि कुणाच्या प्रेमात स्वतःला विसरून स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट कमी करण्यापेक्षा एकटं राहा. एकटं राहण्याने तुम्हाला मरण काही यातना होणार नाहीत, अफसोस होणार नाही, कारण समोरचा व्यक्ती तुमच्या प्रेमाच्या तुमच्या वेळेच्या लायक नाही आहे आणि तुमचा वेळ मूल्यवान आहे. असल्या नार्सिसिस्ट व्यक्तीकरता तो वाया घालवू नका. तुम्ही एकटे राहून स्ट्रॉंग व्हा. जे काही दुःख झालंय ते सगळं गोळा करून कपाटात बंद करा. हे लोक तुम्हाला फक्त पायदळीच तुडवतील. तुमच्या खरेपणाची, तुमच्या प्रेमाची त्यांना जराही किंमत नाही. त्या लोकांना असं वाटतंय ते खूप महान आहेत, ते म्हणजे देव आहेत आणि तुम्ही कुत्रं आहे, तुम्ही त्यांच्या मागं पळताय आणि तुम्ही त्यांचा भाव वाढवताय. तर हे भाव तुम्ही स्वतःचा वाढवा. स्वतःला सेल्फ लव करा, सेल्फ रिस्पेक्ट करा. ह्या लोकांची लायकी ह्यांना दाखवा. तुम्ही जेव्हा सेल्फ लव करणार, स्वतःची रिस्पेक्ट करणार, तेव्हा कुणीही तुम्हाला दुखावण्याची हिंमत करणार नाही, कुणीही तुमचा वापर करणार नाही. असल्या नार्सिसिस्ट व्यक्तीकरता तुमचा वेळ वाया घालवू नका. तुम्ही एकटे राहून स्ट्रॉंग व्हा. असल्या लोकांच्या प्रेमाची तुम्हाला गरज नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला प्रेम करणार, स्वतःचं महत्त्व ओळखणार, तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही किती लायक आहे, तुम्हाला खरं किती प्रेम मिळू शकतं. आणि हे लोकांवर तुम्ही जो तुमचा महत्त्वाचा वेळ घालवताय ते लोक त्याच्या काबिलच नाही आहेत. हे लोकांना तुम्ही त्यांच्या पुढं करताय, त्यामुळे हे लोक तुम्हाला किती तुम्ही कमी आहेत हे प्रत्येक वेळेस दाखवतात. तर स्वतःचं महत्त्व ओळखा. तुम्ही स्टार आहे. तुमचं मेहनत, तुमचं प्रेम स्वतःला द्या आणि जे तुमची रिस्पेक्ट करतात त्याला द्या. ह्या लोकांना नाही. हे लोक फक्त तुम्हाला त्रासच देतील. तुम्ही त्यांच्याकरता किती जरी केलं तरी जेव्हा तुमच्यावर वेळ तुम्ही त्यांच्याकडं बोलायला जाणार की असं का वागताय, तर ते म्हणतात मी सांगितलं होतं का तुला माझ्याकरता कर म्हणून. त्यामुळे ह्या लोकांकडनं तुम्हाला फक्त सुरेच पाठीत खुपसले जातील. हे लोक नार्सिसिस्ट आहेत. तुमचा वेळ, तुमचं प्रेम ह्या असल्या नार्सिसिस्ट खोट्या व्यक्तीला देऊ नका. तुम्ही मूल्यवान आहात. तुमचं मूल्य तुम्ही ओळखा आणि ह्या असल्या खोट्या प्रेमातनं बाहेर पडा.
इथं तुम्हाला रिस्पेक्ट कधीही मिळणार नाही. तुम्ही जेव्हा तुमच्यावर प्रेम करायला लागेल तेव्हा तुम्हाला खरं प्रेम करणारा स्वतःहून तुमच्याकडे येईल. हे प्रेम खोटं आहे, ह्याला सोडा, ह्यातनं बाहेर पडा. तुम्ही जरी तुमचा जीव जरी गेला साबित करण्यात ह्या लोकांना, तरी ह्या लोकांना तुमची किंमत कळणार नाही. इथं म्हणजे तुमचं प्रेम कसं झालं आहे आता, दगडावर डोकं आपटणं. तर हे लोक दगड आहेत, तुमचं डोकं त्याच्यावर आपटू नका, त्यांना कधीही पाझर फुटणार नाही. तर बाहेर पडा, तुमचा वेळ तुम्ही खूप महत्त्वाचे आहेत. तुमच्या नशिबात खूप छान जोडीदार येईल. हे खोट्या नात्यातनं बाहेर पडा. हर हर महादेव.